सुबह 2 मेगापिक्सल का कॅमेरा चालू करके तुम. नमस्कार मित्रांनो, आज संडेची पण झोप आपल्याला घेता नाही आली. दादाचा फोन आला, आपल्याला शूटला जायचं आहे. मला कॅमेरा फोकस करता येत नाही, ॲडजस्ट करून घ्या. आज काही काम पण नव्हतं, पण दादाचा कॉल आला आहे तर जायला तर लागणार आहे. आज निफाडला शूट आहे दादाचा. बघू, आपण जाऊ, दादाला काही सपोर्ट करायचा करू. 1 वर्षानंतर आपण शूटला जाणार आहे. बघू एक्सपिरियन्स. आम्ही पहिले खूप मज्जा केलेली आहे, आम्ही शूट्स वगैरे करायचो. बघू आज कसं वाटतं, तुम्हाला दाखवतो मी शूट्स वगैरे कसे असतात आमचे. नॉर्मल रीलचे शूट असतात, बघू दाखवतो तुम्हाला कसं. तर बावन, तुम्ही जर का नाशिकमध्ये राहत असाल आणि तुम्हाला धार्मिक संकेत हे नाव माहीत नाही, असं होऊच शकत नाही. कारण दादा इतका फेमस आहे. दादा आपल्या शूटसाठी प्रोफेशनली ओळखला जातो आणि दादाचे इंस्टाग्रामवर 100K+ फॉलोअर्स आहे. मी तुम्हाला ID पण शेअर करतो वाटलंच तर स्क्रीनवरती. आणि जर का तुम्हाला शूट्स वगैरे असतील, कोणते पण शूट असतील, तर दादा शूटसाठी अवेलेबल असतो. दादाच्या प्रोफाईलवर तुम्हाला ईमेल पण भेटून जाईल. जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला कमेंटमध्ये पण सांगा. तुम्हाला बेस्ट आणि एकदम क्वालिटी काम भेटेल. आणि दादाचा स्वभाव पण एकदम चांगला आहे. तर बावन, दादाकडं आलो आहे आपण आणि आता निघायचा प्लॅन आहे. कारण खूप लेट झाला आहे आणि आपला माईक पण आज खराब झालेला आहे. इतका टाईमवर खराब झाला आहे माईक, तुम्हाला काय सांगा. आमचा डोकं फोडायचं मन करत होतं, पण जाऊ द्या, आता काय करणार आपण. मित्रांनो, तुम्ही जर का माहीत चुकून पण शॉर्ट्स बघितले असतील ना, ती R15 माझी आहे. तर दादाची गाडी आपल्याला लावायची होती आज वॉशिंगला. तर वॉशिंगला लावली आणि निघालो आपण. पेट्रोल टाकू म्हटलं, कारण आपल्याला निफाड खूप लांब आहे. माझ्या प्लेसपासून तर 50 किलोमीटर लांब आहे. तर आपल्याला येणं जाणं 100 किलोमीटर पडेल आपल्याला. एक्झॅक्ट लोकेशन माहीत नाही आपल्याला. बघू, जाऊन कॉल करून बघू तिकडे त्यांना. ते चार्जिंगचं पोचून ठेवायला लागतं, पण तो नवीन माईक आहे ना, त्याला डायरेक्ट ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी ते भारी आहे, माहिती का. बघू, आपण मला आहे ना हेल्मेटला माउंट करायचं आहे माईक. व्लॉगिंग चालू मोठं व्लॉगिंग चालू करायची. आपण हेल्मेटला माउंट जर करायचं आहे ना, त्याच्यात मजा नाही, तुला सांगतो. आपण तोच घेतो 3500 वाला. बघू आता काय करायचं. आम्हाला क्लायमेट कसं आहे माहिती का, आम्ही 4 किलोमीटर माग पाऊस चालू होता आणि आता पुढे गेलो, ऊन पडलंय. आता परत पाऊस आला, परत ऊन पडलंय. बाहेर निघावं का नाही हे समजत नाही आम्हाला. थांबलो होतो आम्ही रस्त्यात. आता थोडं नाश्ता करून जाऊ. सकाळी पण नाश्ता नाही केलाय, मी पण नाही केलाय, दादांनी पण नाही केलाय. निघू नाश्ता करून. 2 वर्षापूर्वी या रस्त्याने आलो होतो आम्ही. आज पण आलो, आज पण रस्ते तसेच आहे. अजून त्या साईडचा खोदला आहे, हे 1 साईड चालू आहे फक्त. हे सुधारणार आहे का रस्ते आपल्या इथले? खराबीच आहे. आपले इथले रस्ते कधी सुधरत नसते. पावसाने आमदार येऊ, किती काही येऊ, पावसाने आमचे रस्ते वाहून जात असते. रस्ता रस्ताच राहतो, डांबर वाहून जात. तेच ना, खड्डेच खड्डे, खड्डेच खड्डे. नेमकी खाट्यात रस्ता का रस्त्यात खड्डा आहे का गाडीत खाटा पडला आणि ते कळत नाही आम्हाला. आम्ही आलो आता लोकेशन वरती, डेस्टिनेशन वरती, आमचं जिथं शूट आहे आज तिथं आलेलो आहे आम्ही. कसं ते सस्पेन्स आहे, ते सांगता नाही येणार. बघू, तुम्हाला दाखवतं काही शॉर्ट्स मध्ये जाऊन. मित्रांनो, आम्ही बसलो आता, पण टाइम लागणार आहे असं वाटतंय. काय मत आहे? बरोबर आहे. शूटला अजून टाइम आहे. आम्ही फालतू एवढ्या स्पीड मध्ये आलो, काळे झालो, जीव धोके घेऊन आला, काळे पण झालो. इथं आल्यानंतर असं लक्षात येतं की अजून अर्धा पाऊण तास जाणार आहे आणि आम्हाला परत शूट येईल. कसं करायचं आपण? अवघड आहे, लय अवघड आहे. अवघड परिस्थिती. याचं लग्न बाकी अजून. माझ्यावरून हा मोठा आहे. तुम्हाला काय वाटतं आता? हा मोठा आहे, यांनी लग्न करायला पाहिजे नाही याचा अजून मला नाही करायचं, मी संन्यास घेणार आहे. हा, मी पण संन्यास घेतो. मग काय त्याच्यात, लग्न करून काय भेटणार आहे आपल्याला? काय भेटणार का लग्न? चाललोय पुढच्या महिन्यात मी केरळ फिरायला.
लग्नाला फिरता येईल का नाही. ती गोष्ट बरोबर आहे. जाऊ दे आता काय, भेटू आपण डायरेक्ट आता शूटला भेटू. आम्ही इथं बसतो आराम करतो आराम मस्त. करतो. बाय बाय. एसी वगैरे चालू आहे मस्त. बाबांनो तसंच काय असं होतं का, मला पण माहित नव्हतं का आपल्या जवळच्याच मित्राची एंगेजमेंट आहे आज. आपण गेलो शूटला पण दादानी सांगितलं नव्हतं मला. दादानी एकदम मेन टाईमवर सांगितलं का आपल्या जवळचाच मित्र आहे त्याची एंगेजमेंट आहे. तर आपलं काम होतं शूट करणं. आपण शूट्स वगैरे केलं मस्त एकदम. फोटोग्राफर वगैरे पण होते ना. आपण मित्रांनो, झालंय आपलं आता shoot. आपण परत निघालो घरी. हां, हे हॉटेल होतं मागच्या भागात. नक्षत्र चाललं प्रमोशन आता. करणार नाही आम्ही त्यांचं. वाजले किती बघू. 2:30 वाजले. भरपूर टाइम झाला इथं. अजून एक शूटला जायचंय. खूप काम आहे. हो रस्त्याने आता पावसाचं वातावरण झालंय. थांबून घेऊ कुठं तरी, नाही तर आपण थोड्याच 1 किलोमीटर लांब आलो होतो. आता लगेच अजून एक शूटची ऑर्डर आली होती. आपण त्याच्यासोबत बोलत होतो. त्यांना AI काम करायचं होतं पण AI खूप अवघड आहे ते. त्यांना आपण प्रोसेस सांगत होतो त्याची. बरं एखादा तास थांबाल का? तर कसे आहेत मित्रांनो तुम्ही, खूप जोरात पाऊस चालू आहे इथं म्हणून आम्ही थांबलोय. अजून वाहून नाही गेलो पण जगलोय. वाहून गेलो तर मग मिळते नेक्स्ट ब्लॉग मी. भावांना आपली गाडी बघा पावसात भिजतीये. नाही गाडीला नाही काढला ब्लॉग तू. आम्हाला आलाय कंटाळ. खूप पाऊस चालू आहे. आम्ही कंटाळलोय पूर्ण. झोप येते आम्हाला. पाऊस थांबायचं नाव पण घेत नाही आता. दादा झोपला डायरेक्ट. सर कनिता ना हे दुसरा नेदर लोकांनी सगळं बरबाद करून टाकलंय. काय म्हणणार जाऊ तुझं. बरोबर आहे यार, सगळं बरबाद झालंय. याला पोरगी भेटायला लागणार. कंटाळलोय आम्ही. कंटाळलोय डायरेक्ट कंटाळलोय. आयुष्यालाच कंटाळलोय. लय कंटाळलोय. जिथं- राहिली चल. जिथं जाऊ तिथं पाऊस पडतोय. काय सांगू आता. चल ना जाऊ ना. जायचं का? हा मग. अरे पाऊस चालू आहे, राम ना. अरे चल यार, मी चालूच ना. फ्लॅशबॅक. क्लायमेट कसं आहे माहिती का. भावांना आपण थोडं पुढं आलो चिल रोडला. तर तिथं पाऊसच नव्हता. पूर्ण सुक्क होतं सगळं. आणि त्याच्यात माझ्या फोनची चार्जिंग पण संपली होती. माझा फोनच स्विच ऑफ होऊन गेला. तर भावांना तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग. आपण भेटू परत नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.